यामुळे होतं, छिद्र का पडतात तर रोग झालेला असतो त्या भागात टिश्यू उती ज्या आहेत त्या क्लॅडोडच्या त्या डेड होतात त्या टिश्यू आणि त्या मुख्य भागापासून विलग होतात आणि त्याच्यामुळे खड्डे पडतात, छिद्र दिसतात. तुमचा सीझन ड्रॅगनचा सीझन साधारणतः जून ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत संपून जातो. तर जेव्हा तुमचं सीझन ड्रॅगनचा संपला तर त्याच्यानंतर तुम्ही साधारणतः डिसेंबर मध्ये किंवा जास्तीत जास्त जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्याची छाटणी ही झाली पाहिजे. फ्युजेरियम बुशिमोल ड्रॅगन मध्ये आपल्याला म्हणजे ओलिसड आपण त्याला म्हणू शकतो. तर ही ओलिसड फ्युजेरियम नाही म्हणजे त्याला आणखी मदत करणारं जीवाणूजन्य पण दोघांचं कॉम्बिनेशन डिसीज कॉम्प्लेक्स एक तयार होतो. सॉफ्टवेअर म्हणजे डिसीज कॉम्प्लेक्स आहे. शेतकरी बंधू आणि भगिनींना नमस्कार. मागील काही वर्षांमध्ये ड्रॅगन फ्रूट या फळ पिकाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे. ह्या फळाचा मला वाटते 4 ते 5 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर आगमन झालं. त्यावेळीचे जे सुरुवातीचे जे काही व्हिडिओज आले आणि त्याची माहितीपट आली तर त्यामध्ये आम्ही एक गोष्ट आम्हाला जाणवली की ते जे शेतकरी होते ते म्हणत होते की हे निवडुंग प्रजातीचं झाड आहे तर त्याच्यामुळे ह्या पिकावर कोणत्याही प्रकारचं रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. मला हे थोडं संशयास्पद वाटलं, मला हे यामध्ये तथ्य वाटलं. आणि नंतर काही वर्षानंतर शेतकऱ्यांशी ज्यावेळी चर्चा केली ड्रॅगन फ्रूट चे उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांची चर्चा केली तर त्यावेळी विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होतोय अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली. ह्या ड्रॅगन फ्रूट फळ पिकावर कोणत्या कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो याची मी माहिती घेण्यासाठी डॉक्टर वनिता साळुंखे मॅडम यांच्याशी चर्चा केली. चला तर मग ही आपण चर्चा ऐकू. त्याच्या व्यतिरिक्त आता आपण ज्यावेळी विचार करतो तर इथं आपल्या या संशोधन केंद्रात ड्रॅगन फ्रूट ह्या पिकावर खूप मोठ्या प्रमाणात संशोधन केलं जातं. आता ड्रॅगन फ्रूट हे नवीनच क्रॉप आहे. मागच्या 4-5 वर्षात शेतकरी त्याची लागवड करतात. हे मूळ मेक्सिकोतलं मला वाटते पीक आहे. तर हे पीक तिकडनं इथं आले. आतापर्यंत जास्त शेतकऱ्यांच्यात असं म्हणजे जागरूकता नाही आहे आणि त्यांच्या रोगाबद्दल तर जागरूकता त्याच्यावर कमीच आहे. म्हणजे बरेचसे शेतकरी जे ड्रॅगन फ्रूटचे आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी हेच म्हणतात की कुठलाच रोग येत नाही त्याच्यावर. पण म्हणजे त्यांना माहितच नसते कुठला रोग आहे की नाही. मग आता ड्रॅगन फ्रूट सारख्या पिकावर कुठल्या पद्धतीचे रोग येऊ शकतात? आमच्या संस्थेने शेतकऱ्यांच्या ड्रॅगन फ्रूट बागांचा सर्वे केला आणि त्यामध्ये आढळलं की ड्रॅगन फ्रूट मध्ये बऱ्याच प्रकारचे रोगकारक आढळले. त्याच्यामध्ये मुख्यत्वे जो प्रमुख रोग आहे तो आम्हाला स्टेम कॅन्कर नावाचा रोग आढळला. स्टेम कॅन्कर हा रोग बुरशीजन्य रोग आहे जो निओसिटेलियम डिमिडिएटम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाच्या लक्षणांमध्ये काय होतं, सुरुवातीला जे क्लॅडोड म्हणतो आपण, जे ड्रॅगनचे पान आहे स्टेम क्लॅडोड म्हणतो, तर त्याच्यावरती पिवळसर खड्डे पडल्यासारखे दिसतात पानांवरती. त्याच खड्ड्यांमध्ये मध्ये मध्ये मरून कलरचे खड्डे दिसतात आणि नंतर रोगाची तीव्रता वाढत गेल्यानंतर त्याच्यामध्ये कॅन्कर सारखे हे दिसतात, आम्ही लेजन म्हणतो त्याला, चट्टे तयार होतात. आणि त्याच्यानंतर रोग झालेल्या भागामध्ये पिवळसरपणा येतो आणि कालांतराने पूर्ण क्लॅडोड असा सडलेला दिसतो, ब्राऊन कलरचा तपकिरी. मॅडम ते इथे जे तुम्ही आता सांगितलं की एक तपकिरी रंगाचा एक चट्टा पडतोय, मला वाटतं तिथंच एक छिद्र पण पडतंय, म्हणजे तो ह्याच रोगामुळे म्हणजे स्टेम कॅन्कर मुळेच तो छिद्र पडतो. ओके ओके बरं. ते यामुळे होतं, छिद्र का पडतात तर त्याच्या रोगकारक रोग झालेला असतो त्या भागातल्या टिश्यू उती ज्या आहेत त्या क्लॅडोडच्या त्या डेड होतात त्या टिश्यू आणि त्या मुख्य भागापासून
विलोप होतात आणि त्याच्यामुळे ते खड्डे खड्डे पडतात, पडतात. छिद्र दिसतात. ओके. मग तिथं मग ओके, मग तो जो रोग आहे तर त्याला आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो? म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये ते रोग येतात? वातावरणाची कुठली परिस्थिती आहे की जे त्या रोगाला मानवते? तर हा रोग जो आहे स्टेम केमिकल तो पूर्ण वर्षभर म्हणजे आम्ही 12 महिने असं सर्वे करत राहिलो तर त्याच्यामध्ये मला असं आढळलं की पूर्ण इयर राऊंड हा रोग बागांमध्ये अस्तित्वाला आहे. परंतु काही सीझन मध्ये याचं प्रमाण कमी आहे, काही महिन्यामध्ये याचं प्रमाण कमी आहे. तर ऑक्टोबर नंतर साधारणतः फेब्रुवारी मार्च पर्यंत या रोगाचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळतं. आणि ज्या बागा व्यवस्थित रेग्युलर प्रुनिंग होतं, ज्याच्या प्रुनिंग जी छाटणी सीझन संपल्यानंतर जी इयरली छाटणी केली पाहिजे, अशा छाटणी केलेल्या बागांमध्ये या रोगाचं प्रमाण खूप कमी उलट पाहायला मिळालं. या उलट ज्या बागांमध्ये छाटणी केलीच गेली नाही त्याच्यामध्ये या रोगाचं प्रमाण खूप प्रमाणात आढळलं. त्याला कारण असं की या रोगाचे जे रोगकारक आहे छाटणी न केल्यामुळं त्या झाडावरती त्यांचा लोड वाढत गेला आणि त्यामुळं रोगाचं प्रमाण त्या झाडावरच ट्रान्सफर होत गेले. बरोबर. आणि एका झाडापासून दुसऱ्या झाडावर पण त्याचा प्रसार. मॅडम, त्याच्या व्यतिरिक्त ह्या ड्रॅगन फ्रूटवर आणखीन कुठले किडींचा प्रादुर्भाव होतोय? ते सांगण्याच्या पूर्वी ते स्टेम कॅन्करचा उपाय. त्याच्यासाठी महत्वाचा उपाय म्हणजे तुमचा सीझन, ड्रॅगन सीझन साधारणतः जून ते ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत संपून जातो. तर जेव्हा तुमचं सीझन ड्रॅगनचं संपलं तर तुम्ही साधारणतः डिसेंबरमध्ये किंवा जास्तीत जास्त जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्याची छाटणी ही झाली पाहिजे. जे रोगकारक रोगयुक्त जे रोग झालेले जे क्लॅडोड्स आहेत त्याची छाटणी केली पाहिजे. नंतर छाटणी झाली की मग जसं कांद्याने सांगितलं इंजुरी करतो. इंजुरी केली की पटकन त्याला बॉडेस मिक्सरचा स्प्रे हा दिला ऍप्लिकेशन हे झालं पाहिजे, कारण त्याच्यातून रोगकारक मध्ये जाणार नाही. बरोबर. म्हणजे मॅडम, ही जी छाटणी कशी घेतात की म्हणजे आता बुरशीचा प्रादुर्भाव झालाय, तिथे एक लालसर चट्टा पडलाय, त्यानंतर तिथे छिद्र तयार झाले, तर म्हणजे त्याची छाटणी कुठून घ्यायची? छिद्राच्या लगत घ्यायची? लगत न घेता थोडासा हेल्दी पोर्शन पण थोडासा छाटणीमध्ये आला पाहिजे. ओके. की त्याचा आधीचा जो भाग आहे जो निमुळता असतो एकदम छोटा आणि तिथं करावी छाटणी, म्हणजे कुठं रोग झालेला भाग म्हणजे नोडवर करायची, इंटरनोडवर करायची की पानावरच करायची? त्याला स्टेम क्लॅडोवरतीच छाटणी त्याची केली गेली पाहिजे आणि रोग झालेल्या भागापासून साधारणतः 4 बोटा अंतर सोडून छाटणी त्याची झाली पाहिजे. आता बऱ्याचशा बागांमध्ये मी पाहिलं की जे मूळ खोड आहे, म्हणजे जे मूळ स्टेम आहे, तिथंच प्रादुर्भाव झालाय, तर अशा वेळी काय करायचं? मूळ खोड म्हणजे त्यांनी रोपं लावलेत, ते मोठं झाले आणि वरनं सगळीकडनं त्यांचं क्लॅडोड जे तुम्ही म्हणताय तर ते भरपूर वाढले, पण मेन जो खोड आहे, सिंगल खोड आहे ज्याच्यातनं ही सगळी क्लॅडोड बाहेर आले, तर तिथंच प्रादुर्भाव झालेला दिसतो. तर अशा वेळी काय करावं? प्रादुर्भाव झालेल्या भागामध्ये तिथं छिद्र दिसतं, अशा वेळी काय करावं? अशा वेळी बॉडेक्स मिक्सरचा पेस्ट तिथं लावून दिली पाहिजे. पण तिथं कट करता येणार? तिथं कट केलं की झाड गेलंच. मग ते म्हणजे जिथं खोड आहे तर खोडाला रेस्ट्रिक्ट करायचं, त्या रोगकारकाला तिथंच आपल्याला रेस्ट्रिक्ट करता येऊ शकतं. ओके. बुरशीनाशकाचं ओके. आणि जे बाकीचे म्हणजे बुरशी आहेत तर त्यांच्यासाठी काय करावं? ड्रॅगनमध्ये स्टेम कॅन्कर व्यतिरिक्त येणारा दुसरा रोग म्हणजे अँथ्रॅक्नोज. करपा. तर तो अँथ्रॅक्नोज हा कुठल्याही पिकामध्ये, जसं कांद्यामध्ये पण अँथ्रॅक्नोज येतं, काळा करपा. अँथ्रॅक्नोज हा रोग येण्यासाठी
वातावरणातील आर्द्रतेचं पण साधारणतः 80-85च्या वरती आर्द्रता असेल किंवा रिमझिम पाऊस असेल किंवा उबदार हवामान असेल अशा वातावरणात हा येत असतो. त्यामुळे ड्रॅगन मध्येही हा रोग खरीप मध्येच येत असतो. पण प्रॉब्लेम असा होतो की खरीप मध्ये हा रोग येतो त्या दरम्यान ड्रॅगन ही फलधारणा आणि फलधारणा अवस्थेत असते. त्यामुळं या रोगाचा त्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसतो. ओके, ह्या रोगाचा प्रादुर्भाव फळांवर होतो? फळांवरही होतो आणि जे क्लॅडोट्स आहेत किंवा स्टेम्स पानं जे आहेत त्याच्यावरती पण हा रोग येतो. पानांवरून त्याचे जे बीजाणू आहेत ते फळांमध्ये जातात आणि अशी फळं साठवणी दरम्यान किंवा याच्या दरम्यान आपल्या ट्रान्सपोर्ट दरम्यान खराब होतात. आणि मग ती एक फळ खराब झाली की ते दुसऱ्या फळाला खराब. म्हणजे कुचक्या आंब्याचं सगळीकडे. आणि बाकीचे ह्या बुरशीला जर आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल म्हणजे येण्याआधी जर थांबायचं असेल तर मग काय करावं? याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह स्प्रे आपण घेऊ शकतो, कारण आपल्याला माहिती आहे की हा अँथ्रॅक्नोज हा खरीपात येणारा रोग आहे. तर तो याच्या आधीच एक प्रिव्हेंटिव्ह स्प्रे फंजिसाइडचा घेतला गेला पाहिजे. आता आम्ही पाहिलं शेतकऱ्यांच्या शेतावर साधारणतः मँकोझेब आणि बॅबिस्टिनचं संयुक्त बुरशीनाशक ते वापरतात. योग्य बुरशीनाशक ते वापरत आहेत. कॉपर ऑक्सिक्लोराइड स्प्रे ओके, म्हणजे ते यायच्या आधीच करायचं किंवा ट्रायकोडर्माचाही प्रिव्हेंटिव्ह स्प्रे याच्यामध्ये दिला तरी चालेल. मॅडम, आपल्या बोलण्यात आता मगाशी असं आलं की 80% आर्द्रता ही ह्या रोगाला मानवते अँथ्रॅक्नोजला. मग त्याचा अर्थ असा होतोय का की आताची एक 4-5 दिवसापूर्वी जी काही अवकाळी पावसाचा मोठा स्पेल चालू झालेला आता, तर त्यावेळी तर आर्द्रता 80%च्या आसपासच होती, तर ही बुरशी परत ऍक्टिव्ह होऊ शकते का? म्हणजे हे जरी हिवाळी वातावरण असेल, नाहीतर हिवाळी सीझन चालू असेल, खरीपचा आणि रब्बीचा चालू असेल, तरी पण होऊ शकतो का प्रादुर्भाव? कारण त्याला जे पोषक घटक पाहिजे ते आता तयार झालेले आहेत. आणि जसं पाऊस, रिमझिम पाऊस, आर्द्रतेचं प्रमाण, उबदार हवामान किंवा सकाळचं दव पण म्हणू आपण, तर त्याच्यामध्ये ह्या बुरशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. अशी एखादी बुरशी आहे का की जी कमी आर्द्रतेमध्ये म्हणजे ड्रॅगन फ्रूटला जिला ड्रॅगन फ्रूटवरची एखादी बुरशी जी कमी आर्द्रतेमध्ये पण ती म्हणजे ते वातावरण पण त्याला मानवते, हाय टेम्परेचर, लो ह्युमिडिटी म्हणा, जे स्टेम कॅन्कर तुम्हाला सांगितलं ते त्याला म्हणजे तो जास्त तापमानात येणारा म्हणजे आम्ही आमच्या प्रयोगशाळेत चेक केलं, त्याला वेगवेगळ्या टेम्परेचरच्या रेंजमध्ये त्याची ग्रोथ केली आणि पाहिलं की साधारणतः 35 ते 37 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला फार जास्त प्रमाणात आढळलं. म्हणजे स्टेम कॅन्कर म्हणजे त्याला आर्द्रता नसेल तरी चालते, पण तापमान 30च्या वरती 35-37 पाहिजे. म्हणजे उन्हाळ्यात स्टेम कॅन्कर ह्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो? उन्हाळ्यातलं तापमान खूपच जास्त असते, 40च्या वर. 35 ते 37 ऑप्टिमम ग्रोथ टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये, जानेवारी, मी मग सांगितलं ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंत या रोगाचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे. आणि तिथनं पुढे ज्यावेळी उन्हाळा चालू होतोय तर त्यावेळी जी पुढचं जे आहे की बाबा 37 डिग्री ते 40-45 डिग्री, हे पण कुठल्या तर एखाद्या बुरशीला पोषक आहे का की त्यावेळी जास्त प्रादुर्भाव होत नाही? स्टेम कॅन्करच बोलायचं झालं तर त्या दरम्यान स्टेम कॅन्कर असतो शेतामध्ये, तर तो ऍक्टिव्ह अवस्थेत नसतो. ते डॉर्मंट स्ट्रक्चर त्याचे तसेच झाडांवरती अस्तित्वाला असतात, म्हणजे वास्तव्याला असतात. परत जेव्हा त्याला परत पोषक वातावरण निर्माण होईल, कमी टेम्परेचर झाले की परत तो डोकं वर करत. ओके ओके. आणि ही मध्यंतरी एका रिसर्च पेपरमध्ये असं लक्षात आलं, म्हणजे मी भरपूर थोडं वाचन करत होतो ड्रॅगन फ्रूट या पिकावर कुठल्या कुठल्या बुरशींचा प्रादुर्भाव होतो, तर इथं असंही दिसलं की फ्युजारियम नावाच्या बुरशीचा पण इथं प्रादुर्भाव होतोय. तर नेमकं म्हणजे कसा होतोय प्रादुर्भाव, म्हणजे काय परिस्थिती? फ्युजारियम बुरशीमुळे ड्रॅगन मध्ये आपल्याला
सॉफ्ट रॉट म्हणजे पोलीस आपण त्याला तर इव्होल्युशन किंवा फ्युचरिमच नाही त्याला आणखी मदत करणारं जीवाणूजन्य पण दोघांचं कॉम्बिनेशन डिसीज कॉम्प्लेक्स एक तयार होतो. सॉफ्ट रॉट म्हणजे डिसीज कॉम्प्लेक्स आहे. त्यामध्ये तुम्हाला फ्युचरियम सोबत बॅक्टेरिया पण रोगकारक जीवाणू पण मिळतील. तर यामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की तुम्ही नवीन लागवड केलेला बाग आहे तर त्याच्यामध्ये जो क्लॅडो लावल्यानंतरचा जो पोर्शन त्या झाडाचा मातीच्या संपर्कात आलेला आहे तिथून ते मातीपासून सडायला वरती सुरुवात होते. ती बुरशी म्हणजे इंजुरी झालेल्या भागातून मध्यंतरी मॅडम एक मला माझ्या डोळ्यातून तर एक छायाचित्र आलेलं की त्यामध्ये असं होतं की जे ड्रॅगन फ्रूटचं मेन खोड आहे ते खोडावर खालून म्हणजे जमिनीपासून 1 इंच सोडल्यावर डायरेक्ट एक चांगला 2 इंचाचा खड्डा पडल्यासारखं असं जाणवत होतं. असं टँकरला जसं छिद्र पडते तसं असं एक छिद्र पडलेलं असं जाणवलं. मग तो सॉफ्ट रॉट हाच रोग आहे की वेगळा रोग? तो सॉफ्ट रॉट ही असू शकतो आणि सेल टँकरमुळे म्हणजे तो पोर्शन जळू शकतो. कारण की आतलं मेन खोडच दिसत होतं. जे हिरवं जे खोड होतं ते न दिसता त्यामध्ये आतलं वाहिनी ती दिसत होती. आणि ते कसं म्हणजे आजकाल एक मागच्या आठवड्यातच माझ्या कानावर आलं की काही ठिकाणी विदर्भात त्या बुरशीचा प्रादुर्भाव झालाय. तर मग अशा बुरशींना कसं नियंत्रित करायचं? मग अशी सांगितल्याप्रमाणे जिथं रोग झालेला आहे ना त्या भागामध्ये सॉइलच्या त्या मुळाभोवती फंजिसाइडचं ड्रेंचिंग केलेलं. ड्रेंचिंग आणि स्प्रेइंग जिथं तो रोग आलाय ना त्या भागामध्ये ऍप्लिकेशन म्हणजे फ्युचरियम रॉटच हा रोग असू शकतो. फ्युचरियम. ओके. आणि त्या रोगाला जर समजा प्रिव्हेंट करायचं असेल नाही तर हा रोग येऊच नये म्हणून तर कोणत्या उपाययोजना करायला लागतील? मला सांगितल्याप्रमाणे जसं बीज चांगलं बियाणं असेल तर पुढे येणारी फळं सगळं तर पहिल्यांदा ड्रॅगनची लागवड करताना जे क्लॅडोड घेणार आहे आपण ते चांगल्या म्हणजे प्रमाणे सर्टिफाईड नर्सरीतून घेतले गेले पाहिजे. नंतर कधी कधी काय करतो डायरेक्ट शेतकऱ्यांच्या शेतावरून क्लॅडोड घेतले जातात. तर ते क्लॅडोड घेताना पण त्या शेतकऱ्यांच्या बागेचं पहिल्यांदा हे केलं पाहिजे की बाबा या बागेमध्ये रोग नव्हता म्हणजे रोगमुक्त बागेतून लागवडीसाठी घेतले पाहिजे. दुसरं क्लॅडोड आणल्यानंतर क्लॅडोड साधारणतः सावलीमध्ये त्याचं हार्डनिंग करणं ज्याला म्हणतो आपण 1 आठवडा वगैरे किंवा 10 दिवस त्याला तसंच ठेवलं. कारण आणायचं काढून लगेच मातीमध्ये त्याला लावायचं नाही कारण वातावरण बदलतोय आपण त्याला एक इंजुरी करतो. कट मारतो म्हणजे इंजुरी करतोय. इंजुरी करून पटकन आपण त्याच्यात लावलं त्याला जमिनीत लावलं तर ते जमिनीच्या रोगकारकांना बळी पडणार आहे. त्यामुळे हार्डनिंग करणं गरजेचं आहे. हार्डनिंग केल्यामुळे काय होतं तर तो जो ती जखम झालेली भाग आहे तो जरा सुकला जातो कट मारलेला आणि त्या कट मारलेल्या भागावरती म्हणजे जखमेवरती परत पेस्टिंग करायचं फंजिसाइडचं. त्याच्यामध्ये तुम्ही किओसीचं करा किंवा तुम्हाला अवेलेबल असेल कॅप्टनचं करा किंवा मायक्रोजेटचं तुम्ही करू शकता आणि मग असं उपचारित केलेलं क्लॅडो मग तुम्ही जमिनीत लावायचं आहे. ओके 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 ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठल्या बुरशींचा प्रादुर्भाव ड्रॅगन फ्रूटवर होऊ शकतो? ड्रॅगनमध्ये बऱ्याच प्रकारच्या बुरशी आम्ही आमच्या निदर्शनास आल्या तर त्या बुरशींमध्ये प्रामुख्याने निग्रोस्पोरा नावाची बुरशी पाहिजे. तर अल्टरनारियाचे टिपके अल्टरनारिया रोगाचे टिपके ही आढळले. तसंच अजून त्याच्यामध्ये बायपोलॅरिस बुरशीचाही प्रादुर्भाव बऱ्याच प्रकारच्या बुरशी आम्हाला आढळल्या. परंतु मेन जे बुरशी आहेत त्याच्यात निओसेटॅलिडियम डिमिडियाटम नावाची जी स्टेम कॅन्कर रोग करते ती महत्वाची आहे. त्याच्यानंतर कोलिट्रोट्रायकम जी अँथ्रॅक्नोज ती
शिवाय फ्युजरिंग गोष्टी सॉफ्टवेअरला करणार. आपल्याकडनं खूप महत्वाची माहिती मिळाली. धन्यवाद. शेतकरी बंधू आणि भगिनींना नमस्कार. आपण ड्रॅगन फ्रूट फळ पिकावर जे कोणते बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर ह्याची पुरेपूर माहिती आपण आज घेतलेली आहे. आपण असेच नवनवीन विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. तोवर आपली रजा घेतो.